कालच एक केस स्टडी आली होती. स्ट्रेसमुळे मानदुखी, स्ट्रेसमुळे कंबरदुखी ही कशी येते जीवनात याचा एक छोटासा विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच पालकांना, बऱ्याच लोकांना वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी ही तिला चांगलं एज्युकेशन मिळावं. 1ली ते 10वी पर्यंत चांगल्या स्कूलमध्ये आपण टाकावं. पण आई-वडील ते बघत नाही की त्यांचा वर्षाचा पगार कधी-कधी बऱ्याच वेळा शिक्षणाच्या फीसाठी जातो आणि बरेच लोकं ई-एम-आयवरती मुलांना शिकवतात. तर त्याचा कुठेतरी ताण, त्याचा कुठेतरी तणाव हा त्यांच्या कौटुंबिक वादासाठी एक मोठं कारण घडू शकतं आणि त्याचबरोबर तो स्ट्रेस, तो तणाव कुठेतरी बीपी, डायबिटीजच्या गोळ्या चालू करून देतो. तर कधी-कधी तो स्ट्रेस मानदुखीला सुरुवात करतो, कधी-कधी त्यामुळे काही लोकांची कंबर दुखायला लागते. तर एक लक्षात घ्या, तुमच्या मुलांना चांगलं तर शिकवायचं आहे, पण असं करू नका की तुमची सगळा येणारा जो काही तुमचा पगार आहे की तो सगळाच्या सगळा तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी उडवाल आणि तुमच्या रिटायरमेंटसाठी किंवा तुमच्या स्वतःसाठी काही शिल्लक नाही आहे. हा एक मला सुचलेला आणि मला या 2 दिवसाच्या केस स्टडीमध्ये समजलेलं एक भाग, समाजासाठी काहीतरी त्यात बदल व्हावा म्हणून बनवलेली हा एक व्हिडिओ आहे. तर नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.